नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना चालू करण्यात आली आहे, मागेल त्यांना सौर कृषी पंप योजना। सर्व शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतामध्ये कृषी पंप हे बसवता येणार आहे आणि त्यासाठी नवीन अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू सुद्धा झालेला आहे। तो अर्ज कसा भरायचा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। तर त्यापूर्वी महत्त्वाची माहिती सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता अर्ज करता येणार आहे। तर तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 10% रक्कम भरावं लागणार आहे आणि बाकीची 90% रक्कम ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरणार आहे आणि तुम्हाला ती रक्कम अनुदान म्हणून भेटणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी फक्त सर्वसाधारण कॅटेगरीला फक्त 10%च रक्कम भरावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरावं लागणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HPचे क्षमतेचा पंप भेटणार आहे। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षाची दुरुस्ती हमी आणि त्याचबरोबर इन्शुरन्ससुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सौर ऊर्जामध्ये काही बिघाड झाले असेल तर 5 वर्षापर्यंत तुम्हाला दुरुस्ती करून सुद्धा मिळणार आहे। यामध्ये जर तुम्ही 2.5 एकर शेतकरी तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला 3 HPचा सौर ऊर्जा पंप भेटणार आहे आणि जर शेतकऱ्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, 5 एकर असेल तर त्यांना 5 HPचा सौर ऊर्जा कृषी पंप भेटणार आहे। जर शेतकऱ्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर 7.5 HPचा सौर ऊर्जा पंप भेटणार आहे। तर हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे सविस्तर आपण तुम्हाला A to Z माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला mahadiscom.in ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची। सर्च केल्यानंतर असं तुम्हाला ऑफिशियल पेज याचं ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर महावितरण असं तुमच्या पुढे दिसेल। त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी हे तुम्हाला या इथं दिसणार आहे। त्यानंतर खाली आल्याच्या नंतर खाली तुम्हाला ग्राहक म्हणून जिथं दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आणखी एक पेज तुमच्या पुढे ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला अक्षय ऊर्जा पोर्टल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक करून घ्या। त्यानंतर आणखी एक पेज तुमच्या पुढे ओपन होईल। इथे आल्याच्या नंतर तुम्हाला खाली दिसत आहे मागेल त्यांना सौर कृषी पंप, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक करून घ्या। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे आणखी पेज ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला सर्व डिटेल्स भरायचे आहे। असं ऑफिशियल पेज ओपन झाल्याच्या नंतर खाली इथं सर्व गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे। योजनेची माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे, ती योजनेची माहिती तुम्हाला इथं बघून घ्यायची आहे। तर इथं मागेल त्यांना सौर कृषी पंप म्हणून योजना इथं दिलेलं आहे आणि योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय काय आहे हे सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे आणि लाभार्थी निवड निकष काय असणार आहे ते सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधा या ठिकाणी क्लिक करायचा आणि अर्ज करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला असं पेज ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला सविस्तर अर्ज कसा भरायचा आहे सविस्तर माहिती आपण या इथे बघणार आहोत। तर पारेषण विहिरीत सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना 1 इथं देण्यात आलेला आहे। तर पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील। तर इथं तुम्हाला पहिलं विचारण्यात आलं आहे की अर्ज या अगोदर जर महावितरण पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचं भरणा केले असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी पारेषण विहीर सौर कृषी पंपाच्या करिता जे खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे ती भरावं लागणार आहे। जर आपण यासाठी अर्ज केलेला असेल, प्रलंबित असेल तर तुम्हाला भरावं लागणार असेल आणि जर आपण यासाठी अर्ज केलाच नाही तर त्यासाठी आपल्याला खाली एक फॉर्म आहे, तो आपल्याला न्यू फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे, कारण आपण या अगोदर फॉर्म भरलेला नाही। तर आपल्याला इथं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची आणि जमिनीची तपशील इथं विचारण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार क्रमांक आहे, तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। योजनेचं नाव विचारण्यात आलेलं आहे, तर इथं तुम्हाला दिसणारच आहे योजनेचं नाव ऑलरेडी सबमिटेड आहे, मागेल त्यांना सौर ऊर्जा पंप असं इथं दिसत आहे। त्या ठिकाणी आल्याच्या नंतर जिल्हा तुम्हाला इथं निवडायचा आहे। जो जिल्हा आपला आहे तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमचं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, तालुक्याचं नाव टाकायचं आहे
हे टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि मुख्य पर्यवेक्षक क्रमांक, मुख्य गट क्रमांक म्हणजे तुमच्या शेतीचा जो गट क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। 7-12 जो गट क्रमांक असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि उपक्रम गट इथं सुद्धा तेच टाकून घ्यायचं आहे। उपसंरक्षण क्रमांक, उपगट क्रमांक तुम्हाला तोच इथं टाकायचा आहे। त्यानंतर शेतीचा प्रकार कोणता आहे ते तुम्हाला याच्यावर विचारण्यात आलेलं आहे, ते सिलेक्ट करून तुमचा शेतीचा प्रकार कोणता आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे। ते सर्व टाकल्यानंतर जमीन ज्यांची आहे त्या मालकाचं नाव, म्हणजे आपण ज्यावेळेस अर्ज करताना नाव टाकलं तेच अर्ज करायचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। शेत जमीन किती आहे, किती एकर आहे, 1 एकर आहे, 2 एकर आहे की 2 एकरपेक्षा जास्त आहे, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे सर्व झाल्याच्या नंतर लिंग विचारण्यात आलेलं आहे, ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जात प्रवर्ग इथं विचारण्यात आलेला आहे, तो तुम्हाला या सिलेक्ट ऑप्शनवर सिलेक्ट करायचा आहे। SC आहात की ST आहात की ओपन आहात, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसत आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे सविस्तर माहिती भरून घ्या। त्यानंतर इथं अर्जदाराचे रहिवासी पत्ता व ठिकाण इथं विचारण्यात आलेलं आहे, ते सुद्धा तुमच्या आधार कार्डावर जसं असेल तसं तुम्हाला टाकायचं आहे। घर क्रमांक आपला जो आहे तो टाका किंवा गावाचं नाव टाकून घ्या। त्यानंतर रस्त्याचं खूण काय आहे, नेमकं रस्ता जो आहे घराकडे येणारं निशाण आहे नियर बाय काय आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं गावाचं नाव पुन्हा विचारण्यात आलं आहे, जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, इथं खाली गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्याचबरोबर खाली तुम्हाला इथं जो काही पॅन कार्ड क्रमांक आहे तो तुम्हाला इथं पॅन कार्ड क्रमांकसुद्धा जोडायचा आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा, पिनकोड टाकायचा आहे। हे सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तर भरून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे, ते सुद्धा इथं तुम्हाला टाकायचे आहे। तर जलस्रोत प्रकार काय आहे, विहीर आहे, तलाव आहे की काय आहे, कोणता प्रकार आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, कोणता प्रकार आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं पाण्याचा गुणवत्ता निवडा, त्यासाठी तुमच्या पाण्याकडे कोणता स्रोत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। जलस्रोत खोली फूटमध्ये किती आहे, तुमच्या विहिरीची खोली ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। हे सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची आहे। तर विद्यमान शेत तलाव आहे का, जर आपल्याकडे शेततलाव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर कृषी तपशील तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे, पिकाचा प्रकार, मागील वर्ष, तुमच्या पिकाचा प्रकार कोणता आहे, मागच्या वर्ष तुम्ही कोणतं पीक घेतलं आहे, मागील वर्षाचं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि पिकाचे प्रकार शेवटा ते शेवट वर्षामध्ये काय होता तो तुम्हाला टाकायचा, पिकाची संख्या काय आहे ते टाकायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला विद्यमान पंप तपशील इथं विचारण्यात आलेलं आहे, हे सुद्धा बघून घ्या, हे सुद्धा बरोबर टाकायचं आहे। विद्यमान पंप वापरकर्ता त्याचं नाव इथं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर विद्यमान पंप जो काही आहे तो कोणता आहे ते तुम्हाला इथं विचारण्यात आलं आहे। ही सर्व गोष्टी तुम्हाला इथं बरोबर टाकून घ्यायची आहे। आवश्यक पंप तपशील इथं विचारण्यात आलेला आहे, आवश्यक पंप प्रकार कोणता आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी काय आहे ते बघायचे आहे, ही सर्व गोष्टी तुम्हाला बरोबर भरायच्या आहे। त्यानंतर बँक तपशील इथं तुम्हाला विचारण्यात आला, तो सुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। बँक खाते नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, खातेधारकाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला IFSC कोड जो असतो तो कोड तुम्हाला इथं IFSC कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं टाकून घ्यायच्या आहे। त्यानंतर शाखेचं जे शहर गाव आहे, कोणत्या ठिकाणी शाखा आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, शाखेचं नाव टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे। सर्व भरल्याच्या नंतर तुम्हाला खाली 3 कॉलम इथं विचारण्यात आलेलं आहे, तर ते सर्व तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे। या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या, त्यानंतर हे सर्व सिलेक्ट करायचं। तर इथं बघू शकता, वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली आहे असं सुद्धा इथं विचारण्यात आले। कोणती दडपशाही मी मान्य करीत नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे, ते टिक करायचं आहे। मी भरलेला फॉर्म तपासा आणि सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे, हा फॉर्म मी भरलेला आहे, ही पूर्ण माहिती बरोबर आहे असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलाचा जे काही परवानगी आहे दिली जाणार नाही असं सुद्धा इथं सांग। तर हे सर्व तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा, या ठिकाणी तुम्हाला खाली विचारण्यात आलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्या आणि अर्ज सादर करायचा आहे। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। मागेल त्यांना
सौर कृषी पंप हे भेटणार आहे। सर्व शेतकऱ्यांना योजना लागू आहे। ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे, ज्यांच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त शेती आहे आणि त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, त्यांनासुद्धा ही फायदा होणार आहे। तर साधारण जर कॅटेगरीतला असेल तर त्याच्यासाठी 10% फक्त रक्कम लागणार आहे आणि 90% ही रक्कम शासन भरणार आहे। आणि जर ST आणि SC या कॅटेगरीत असेल, SC कॅटेगरीत असेल तर त्यांना 5% रक्कम भरावं लागणार आहे आणि बाकीची रक्कम ही सरकार अनुदान म्हणून देणार आहे। अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरून घ्या। ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। मागेल त्यांना सौर ऊर्जा पंप ही योजनाचे तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि आता जे काही लोड शेडिंग आहे किंवा बाकी जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे ते येणार नाही आणि तुम्ही दिवसासुद्धा शेतीतले पाणी जे आहे ते तुम्ही आता दिवसासुद्धा भरू शकता, रात्री भरायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।